हा म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं, म्हणून त्याने देव असा एकच निर्माण केला, ती म्हणजे आई. कारण आई विना सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असेल. किती जरी तुम्ही देव फिरलात, आपण म्हणतोय पांडुरंग पंढरपुरात आला, पण कशामुळे आला? पुंडलिकाने जर आई वडिलांची सेवा केली नसती तर पांडुरंग पंढरपुरात तुम्हा आम्हाला भेटला नसता. हे मात्र त्रिवार सत्य. ह्या पुऱ्या गजरात्री त्यांना सांगितल्यानं काय हळदी कुंकाचा विचारलं चाव ठेवला नाही. आज खरोखरच त्या काकांनी नाव ठेवल्याने हळदीवाले बुवा, समीर कदम बुवा. आई माझी. पाटील काय मी वाईट बोलला संचार जणांका? बघूया काय तो उद्या पक्ष प्रवेश करून द्या परत जाईन. काय घाबरा नको, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन. नरेश ओके, किती 4 ऑमलेटा काढलं त्यांना नाहीच बनून सांगणार. आई घे माय भू तुझे मी. जगात असणाऱ्या 3 माता. एक माता म्हणजे जिने आपल्याला जन्म दिलाय, ती आपली जन्मदात्री माता. दुसरी माता जर कोणती असेल तर जिने आपला भार स्वीकारलाय ती धरणी माता. आणि तिसरी माता जर कोणती असेल तर बुवाने मगाशी उल्लेख केला ती गो माता. आणि पटकन बुवा बोलान गेले की संकरित असता लय दूध देता आणि गावठी काय कापूक नेतात. बोललो की नाही हो? अरे तुझ्या जिंदगीवरती मी तुका हिंदू मानतच नाही. जो जनावरात कापूची भाषा करता तो हिंदू नाही. उद्याच्या उद्या निलेशजी राणे, नितेशजी राणे यांच्याकडे कंप्लेंट. आणि तुका या तुझ्या समजूतदारीसाठी सांगतोय, माका जितकी ऐकावी, माका जितकी कावीळ झाली ती तुझ्या संकरित जनावराचा 5 लिटर दूध खाऊन सुद्धा जाऊचा नाही. पण पारकारांच्या गायचो 1 कोप जरी दूध पियालंय तरी 3 दिवसात काय वेळ गायब करून 26 तारखेक नाही जर थोपट दंडने राहुबा म्हणून राहिलंय तर नाव सांगणार नाही. गावठी जनावर आहे तुझं संकरित नको. कापूची भाषा कधी करायची नाही बुवा. गो माता आहे ती, म्हणून त्या मातेसाठी गाणं म्हणतोय का. गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. हो नितीन असेल आणि न आरतीला नाही मित्र तुझे मी फेडी न पांग अखंड पालकरवाडी. आज एवढी मजा आली ना बारी करताना, कारण कोणी एकाने
बाहेरून येऊन नाही तर काय काय जण असेच बॉम्ब मारतात, हिवाळतात नुसते, बुवा पेटव ह्या मन कामन शलाव, पण आज ता दिसला नाही. आणि दोघां काही फक्त ते का वाईट जरा पैसो कमी पडलो म्हणून इतको गजर म्हणा सुद्धा माका पैसो देत नाही. क्या है? अरे मेरे पास देख कितना है, ये देख चल उड़ाते जाके. चाय वाट रे बाबा तू नाही बाबा खरोखरच सुंदर साऊंड, अतिशय सुंदर तुमचं आयोजन. आता जवळजवळ 3:15 वाजले. अभंग सादर करतोय पुनश्च एकदा अखंड पालकरवाडी ग्रामस्थांचे आभार मानतोय. आणि हीच त्या परमेश्वरानं सेवा तुमच्याकडनं सदोदित करून घ्यावी. इथे जमलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानतोय आणि अभंग रूपी सेवा या ठिकाणी सादर करून भजनाची सांगता करतोय. नंतर बुवा अजूनही गाणी त्यांच्याकडे भरपूर आहेत. भागेश तू माझ्या कायम लक्षात राह, माझा नंबर घेऊन ठेव रे. उद्या मला फोन कर 70 30 41 21 35. नाही ह्या खरा उद्याचा भविष्य पालकरवाडीचा भाग्येश. नाही खरा भविष्य, कारण त्याच्यामुळे आज बारी एक रंगती लिया. त्याची जर मी टोपी उघडून बघले नसते ना तर ह्यो बुवा तुमका टोपी लावू शकलो नसतो. ह्या उतरीवर सत्य पाखरागा दूर देशी 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 सांग माझा निरोप माझ्या पाटला. सांग माझा निरोप माझ्या साजना. सांग माझा निरोप माझ्या साजना. भाग्येश सावंत यांच्याकडनं बुवा शलाव. अरे थंडीत झालेला पोळ मी तुझा 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. पाटलांचा मुंबईत घेऊन सगळे गबळे गबणी पणी सागरे सानी बग म बग पग रे. अभंगाची गोडी करी जास वेडी. अभंगाची गोडी करी जास वेडी. तुझी पुण्य गोडी तुझी पुण्य गोडी तुझी पुण्य गोडी. भक्ती भावे गोडी गोडी विठ्ठलाची. भक्ती भावे गोडी गोडी विठ्ठलाची. भक्ती भावे गोडी गोडी विठ्ठलाची. अभंगाची गोडी करी जास वेडी. अभंगाची गोडी करी जास वेडी.
सखा संत मेळा सदा रंगलेला मेळा चोकोबारायांचा अभंग नुसती बतावणी केली भजन केलं म्हणजे झालं नाही तर अभंगाची सुद्धा सारांश लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे कारण त्यावेळी स्पृश्य आणि अस्पृश्यता पाळली जायची फक्त अभंग जे गाभाऱ्यातनं ऐकायला यायचे ते संत चोकामेळा ऐकून त्या द्वारावरती ऐकायचे आणि ती अभंगाची गोडी संत चोकामेळा महाराजांना लागली म्हणून चोकामेळा महाराज सांगतायत बघा गाभाऱ्यात कोण उभा विठुराणे गाभाऱ्यात कोण उभा विठुराणे गाभाऱ्यात कोण उभा विठुराणे तो उभा तिष्ठित वाट पाहे अभंगाची गोडी कधी जात वेळी अभंगाची गोडी कधी जात वेळी धन्यवाद। पुन्हा एकदा अखंड पालकरवाडी ग्रामस्थांचे आभार मानतोय। समीर कदंबवाडे माझा काय ह्या रोजचाच आहे। आज मी पेटान उठलोय, उद्या तो 100% माझ्यावर काहीतरी राग काढणार, पण रात गई सो बात गई, एकमेका सहाय्य करू
अवघे धरू सुपंत, चुकून जर एखादा वाईट शब्द माझ्या मुखात आला असेल तर अगदी मोठ्या मनाने माफ करा. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. त्या गवळदेवाचे आशीर्वाद, सत्यनारायणचे आशीर्वाद घेऊन, आई महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोपाळा हे गोपाळा गोपाळा नंदन गोपाळा कवर्गा अनादि सिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज पंढरीनाथ महाराजांचा